तर गेल्या व्हिडिओमध्ये वर्ब म्हणजे काय, त्याचे एक्झॅक्टली टाईप कुठले, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तर आता आपण काही ऑक्झिलरी वर्ब्स बघणार आहोत. त्याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये त्याच्या पुढचे ऑक्झिलरी वर्ब्स बघणार आहोत. आज जे हेल्पिंग वर्ब्स आपण बघणार आहोत ते म्हणजे कॅन, कुड, मे, माइट, मस्ट. तर सगळ्यात पहिले तुम्हाला डोक्यात हे घालायचं आहे की हेल्पिंग वर्ब म्हणजे एक्झॅक्टली काय. ते मी मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलंच आहे, पण परत एकदा सांगायचा प्रयत्न करते तुम्हाला. बघा, आता जेवणाच्या ताटात जर तुम्ही बसलेल्या जेवणाच्या ताटावरती, ताटामध्ये वरण, भात, भाजी, पोळी, लोणचं इतके पदार्थ आहेत, पण एक मेन इन्ग्रेडियंट नाही आहे. म्हणजे जर मीठ नाही आहे, तर मीठ जर नसेल तर तुमचं जेवण होईल का? नाही होणार, कारण मीठ हा त्या जेवणाच्या ताटाचा जीव आहे. तसंच वर्ब म्हणजेही जेवणाच्या ताटाचा जीव आहे. आता असं समजू की मीठ हे मेन वर्ब आहे. मेन वर्ब आहे. आता जर ताटामध्ये लोणचं नसेल ना तर जेवणाची लज्जत वाढणार नाही, है ना. जेवण तेवढं रुचकर लागणार नाही. म्हणजे आपण असं समजू की लोणचे हेल्पिंग वर्ब आहेत, जे वाक्याची लज्जत वाढवतात. किंवा कॉम्प्लिकेटेड जर वाक्य असेल ना तर त्या वाक्याला सहजरित्या जर मांडायचं असेल तर मेन वर्बच्या आधी हेल्पिंग वर्ब हा वापरलेला जातो. म्हणजे हेल्पिंग वर्ब जर तुम्हाला माहिती असले, त्याचा उपयोग जर माहिती असला, तर बऱ्यापैकी तुम्ही इंग्लिशचे सेंटेन्सेस सहज बनवू शकता. एवढं आलं लक्षात. तर आत्ता आपण बघणार आहोत कॅन. सर्वात पहिले आपण वाक्य बनवताना किंवा बोलताना बऱ्याच वेळा आपण हा शब्द वापरतो, मी हे करू शकतो, मी हे करू शकत नाही, किंवा मी करू शकलो असतो, किंवा मी नाही करू शकलो. तर ह्या सगळ्या गोष्टी शकणे म्हणजे ॲबिलिटी जर तुम्हाला दाखवायची असेल, एखाद्या गोष्टीची शक्यता जर दाखवायची असेल, तर तुम्हाला कॅन ह्या शब्दाचा वापर होतो. ॲबिलिटी दाखवताना किंवा एखाद्या गोष्टीची शक्यता दाखवताना कॅन ह्या शब्दाचा वापर तुम्हाला होतो. आणि कुड ह्या शब्दाचा वापर याच्या पास्टमध्ये, म्हणजे मी ते करू शकलो असतो. जर तुम्हाला एखादी क्रिया किंवा करण्याची जी तुमची शक्यता आहे, ती शक्यता तुम्हाला पास्टमधली जर दाखवायची असेल तर तुम्हाला कुड ह्या शब्दाचा वापर करावा लागतो. आता एक अजून लक्षात घ्या की जेव्हा आपण हेल्पिंग वर्ब यूज करतो तेव्हा तो सब्जेक्ट समजा एकवचनी आहे की अनेक वचनी आहे याचा काही एक फरक पडत नाही. त्यामध्ये आपण कॅन तर कॅनच यूज करतो. ओके, समजा जर आता असं असेल, शी कॅन लिफ्ट अ बुक. ओके, इथे कॅन यूज केलेले आहे. आणि अजून एक असं वाक्य असेल, समजा दे शुड अंडरस्टँड देअर फ्रेंड्स. आता हे बघा, इथे फ्रेंड्स म्हणजे अनेक वचनी आलं आणि इथे बुक म्हणजे एक वचनी आलं, तरी कॅनच केलं आणि इथे शूडच केलं. शूडला अनेक वचन वगैरे काही करत नाही आपण. म्हणजे एक लक्षात ठेवायचं की हेल्पिंग वर्ब यूज करत असताना ज्या फॉर्ममध्ये आहे, V1 असो, V2 असो, V3 असो, त्याच्यासोबत आपण मेन वर्ब्स कुठलंही असलं तरी त्याला आपण एकेरी नावानेच उल्लेख त्याचा करतो. आता जेव्हा कॅन म्हणजे काय हे तुम्ही तुम्हाला सांगितलं की ॲबिलिटी दाखवताना आपल्याला कॅनचा उपयोग करायचा असतो. आता कॅनचं जेव्हा सेंटेन्स बनवायचा असतो तेव्हा साधी सोपी अगदी रचना म्हणजे पहिले सब्जेक्ट घ्यायचा, करता घ्यायचा, त्याच्यानंतर तुम्हाला हेल्पिंग वर्ब लावायचा आहे आणि हेल्पिंग वर्ब नंतर कुठलाही जो मेन वर्ब आहे तो मेन वर्ब लावायचा. अगदी सोपं. म्हणजे ती जाऊ शकते. काय बनवायचे आपल्याला? ती जाऊ शकते. बघा, मराठीमध्ये जो मेन वर्ब आहे ना तो सब्जेक्ट नंतर, कर्ता नंतर घेतात. कर्ता, कर्म, क्रियापद असं असतं. तर इंग्लिशमध्ये थोडं उलटं असतं, जसं सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट असं असतं. तर एक तुम्ही लक्षात घ्या. ओके, आता शी, ती म्हणजे शी. आता शकणे आलेलं आहे, ॲबिलिटी दाखवली. ॲबिलिटी दाखवल्या आपल्या डोळ्यासमोर कुठला शब्द येणार? कॅन. आणि जाणेला गो, शी कॅन गो. तसंच तुम्ही अनेक सेंटेन्स बनवू शकता. ती येऊ शकते, शी कॅन कम. ती वाचू शकते, शी कॅन रीड. ती लिहू शकते, शी कॅन राईट. आलं लक्षात? म्हणजे कॅन ह्या शब्दामुळे तुम्ही बरेचसे सेंटेन्सेस सहज बनवू शकता. कॅन पहिले सब्जेक्ट लावायचा, त्याच्यानंतर कॅन अप्लाय करायचा आणि नंतर मेन वर्ब आपण अप्लाय करू शकतो. इथे काय वापरतोय यावर काही फरक पडत नाही. ओके, तर मित्रांनो एक लक्षात घ्या की कॅनचा वापर हा आपण शक्यता दाखवण्यासाठी करतो, ॲबिलिटी दाखवण्यासाठी करतो. ती गोष्ट जर करू शकत असो तर आपण
कॅन हा शब्द वापरतो. आणि कुडचा वापर तर पास्टमधली एखादी ॲबिलिटी दाखवायची असेल, ती करू शकली असती, ती गाऊ शकली असती, जर पास्टमधली एखादी ॲबिलिटी दाखवायची असेल तर कुड ह्या शब्दाचा वापर करतो. सगळ्यात पहिले कॅन ह्या शब्दापासून वाक्य बनवणं अगदी सोपी. म्हणजे शी कॅन गो म्हणजे ती जाऊ शकते, ती येऊ शकते. शी कॅन कम, शी कॅन रीड म्हणजे ती वाचू शकते. शी कॅन राईट म्हणजे ती लिहू शकते. आणि परत कॅनचा उपयोग शक्यता दाखवण्यासाठीच नाही तर एखाद्या वेळेस क्वेश्चन विचारायसाठी पण होतो. जसं आता मला विचारायचं आहे समजा की मी जाऊ शकते का, तर मी काय म्हणेल, मी जाऊ शकते का, तर मला प्रश्न विचारावा लागेल, कॅन आय गो. आलंय लक्षात. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला ॲबिलिटीमध्ये प्रश्न विचारायचा असेल, शक्यतामध्ये प्रश्न विचारायचा आहे, तेव्हा सुद्धा कॅनचा वापर होतो. त्यानंतर एखाद्याला तुम्हाला परमिशन द्यायची असेल, जर कोणी मला विचारलं की मी आतमध्ये येऊ का, तर तुम्ही त्याला जर परमिशन द्यायचं असेल तर तेव्हा पण आपण कॅनचा उपयोग करू शकतो. जसं यू कॅन गो, यू कॅन गो. परमिशन देताना सुद्धा आपण कॅनचा वापर करू शकतो. त्यानंतर एखादी थेरॉटिकल पॉसिबिलिटी असेल, थेरॉटिकल पॉसिबिलिटी म्हणजे म्हणायचं उदाहरण घ्यायचं झालं तर एव्हरीवन कॅन मेक अ मिस्टेक. प्रत्येकजण चूक बनवू शकतो, चूक करू शकतो, असं जर मला दाखवायचं असेल तेव्हा सुद्धा मी कॅन ह्या शब्दाचा वापर करेल. म्हणजे एक लक्षात घ्या, कॅन हा शब्दाचा वापर ॲबिलिटी दाखवताना, शक्यता वर्तवताना करता येतो. आणि कुड ह्या शब्दाचा वापर जेव्हा पास्टमधली ॲबिलिटी आपल्याला दाखवायची असते तेव्हा कुड ह्या शब्दाचा वापर करता येईल. तर आता तुमच्या कॅन हा शब्दाचा वापर पूर्णपणे लक्षात आला असेल. प्रॅक्टिस केलं की सगळं सहज सोपी होत जातं. आणि मला तरी असं वाटतं की काही ऑब्झर्वरी वर्ब्स असे असतात हेल्पिंग वर्ब की जे आले ना की आपण छोटे छोटे सेंटेन्स सहज बनवू शकतो. जसं कॅन आल्यामुळे तुम्हाला बघा तुमच्या दिवसभरात जेवढे शकणे याचे वाक्य आहे ना तेवढे तुम्ही सहज बनवू शकता. बस मेन वर्ब जर माहिती नसेल तर तुम्ही थोडे सर्च करायचे, ते तुम्हाला माहिती होऊन जातात. आलं लक्षात. आता पुढचे बघूया. आत्ता आपण बघणार आहोत तर मे आणि माइट. ओके, तर बघा कॅन म्हणजे ॲबिलिटी आणि मे म्हणजे पॉसिबिलिटी. कॅन म्हणजे तुम्हाला ॲबिलिटी जर असेल, शक्यता असेल, असं समजू की याच्यामध्ये 100% आपल्याला माहीत असते की ते करू शकते. आणि मे म्हणजे असं समजा की 50% माहिती असते. जसं कदाचित, कदाचित हा शब्द म्हणजे मे. मे म्हणजे पॉसिबिलिटी. जसं आता रात्रीला पाऊस पडेल की नाही पडेल हे तुम्हाला माहिती आहे का? नाही. त्याच्यासाठी मी काय वापरेल? मे. जिथे आपल्याला पॉसिबिलिटी वाटतं, ढगाळ वातावरण दिसतंय, अरे म्हणजे आज पाऊस पडू शकतं. इट मे रेन टुनाईट. आलंय लक्षात की कॅन आणि मे मध्ये ना थोडासा असं समजा की सख्खा चुलत भाऊ आहे तो. कारण कॅन म्हणजे ॲबिलिटी, 100% आपल्याला शक्यता माहिती असते. आणि मे म्हणजे पॉसिबिलिटी, आपण काहीतरी इच्छा दाखवतो आणि तसं होऊ शकतं म्हणजे मे. त्यामुळे थोडा डिफरन्स आहे. त्याच्यामुळे त्या वाक्याचा अर्थ काय आहे, जसं इथे आता रात्रीला पाऊस पडू शकतो म्हणून शकतो आलं म्हणून आपण कॅन वापरणार का? नाही. पण हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे की पाऊस पडू शकतो म्हणजे ही लेस पॉसिबिलिटी आहे, पॉसिबिलिटी आहे, ही ॲबिलिटी नाही आहे. म्हणून आपण इथे कॅन नाही वापरता मे वापरायचं आहे. आलं लक्षात. थोडं लक्षात घ्या डिफरन्स. ॲबिलिटी जर असेल तर कॅन वापरायचं आणि पॉसिबिलिटी जर असेल तर मे वापरायचं. आणि माईट केव्हा वापरतात? जेव्हा लेस पॉसिबिलिटी असते. त्याचंही उदाहरण आपण बघूया. पहिले मेचं बघा की मेचं तुम्हाला लक्षात आलं की जेव्हा कदाचित शब्द असतो, जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की पॉसिबल आहे पण होईल की नाही होईल हे तुम्हाला काही कन्फर्म माहिती नाही, तेव्हा तुम्ही मे ह्या शब्दाचा वापर करू शकता. आता एक लक्षात घ्या की मेनी तुम्ही क्वेश्चनही विचारू शकता. मी जाऊ शकते का? पॉसिबिलिटीचा जो प्रश्न असतो तसं मे आय गो, असंच मेनी तुम्ही प्रश्नही विचारू शकता. आता माईट जो असतो ना तो तुम्ही जसं कुड हा पास्ट ॲबिलिटीसाठी वापरला तसं माईट हा पास्ट पॉसिबिलिटीसाठी वापरू शकतो. जसं ही माईट गो म्हणजे तो गेला असता, पण काय कदाचित. म्हणजे लक्षात येतं तुम्हाला पॉसिबिलिटी जेव्हा कमी असते तेव्हा आपण भूतकाळातली पॉसिबिलिटी जेव्हा दाखवायची तेव्हा माईट वापरतो. म्हणजे मे आणि माईट ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा आपल्याला पॉसिबिलिटी दाखवायची असतात तेव्हा आपल्याला मे आणि माईटचा वापर करावा लागतो. ॲबिलिटी दाखवताना कॅन आणि कुडचा वापर करतो, तसंच पॉसिबिलिटी दाखवताना मे आणि माईटचा वापर करतो. आणि आता बघा मस्ट केव्हा वापरायचं? मस्ट म्हणजे नेसेसिटी. नेसेसिटी म्हणजे करायलाच पाहिजे, असायलाच पाहिजे.
केलंच पाहिजे, तर मस्ट म्हणजे नेसेसिटी, त्या गोष्टीची गरज आहे. आता असं एखाद्या वेळेस असंही म्हणू शकतो मस्टमध्ये, बघा तो 5 स्टार हॉटेलमध्ये राहिला म्हणजे तो श्रीमंत असायला पाहिजे, ही मस्ट बी रिच. आलंय लक्षात की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट पाहिजेमध्ये दाखवायची असतं, करायला पाहिजे. 5 हेल्पिंग वर्ब्स बघितले आणि त्याचा वापर कसा होतो ते बघितलं. सगळ्यात पहिले मी परत एकदा रिवाईज करून घेते. कॅन आणि कुड हे शब्द ॲबिलिटी असताना वापरायचे. एखादी गोष्ट ॲबिलिटी आहे, शक्य आहे करणं, तेव्हा आपल्याला कॅन आणि कुड ह्याचा वापर करावा लागतो. दिवसभरात कॅन ह्या शब्दाचा वापर बऱ्याच वेळा आपण करतो. मे आणि माईटचा वापर पॉसिबिलिटी, म्हणजे असं समजा की 100% जेव्हा माहीत असतं तेव्हा आपण कॅन वापरतो, आणि एखादी गोष्ट 50% माहिती असेल म्हणजे कदाचित हा असा शब्द जर तुमच्या मनात येत असेल कुठेतरी, तर तेव्हा मे किंवा माईट हा शब्द वापरला जातो. आणि मस्ट म्हणजे गरज, पाहिजेच, करायलाच पाहिजे, म्हणून आपण मस्ट म्हणजे नेसेसिटी असं म्हटलेलं आहे. 3rd 4th स्टँडर्डकडे वाक्य दिलेले राहतात आणि वाक्यामध्ये तुम्हाला कुठली भावना आहे ते सांगायला होतात. म्हणजे भावना म्हणजे बरं का इंग्लिशमध्ये ॲबिलिटी आहे, पॉसिबिलिटी आहे, हे मुलांना ओळखायचं असतं. तर हे कसं ओळखता येतं की ते ह्या शब्दांवरनं ओळखू शकतात. जसं कॅन आणि कुड आलं तर त्या गोष्टीमध्ये ॲबिलिटी असेल त्या वाक्यामध्ये, मे आणि माईट आलं की त्यामध्ये पॉसिबिलिटी असेल. आलंय लक्षात? तर इथे तुम्हाला हे 5 हेल्पिंग वर्ब पूर्णपणे समजले असं लक्षात गृहीत धरते. या पुढचे 5 हेल्पिंग वर्ब आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका. थँक्यू.